हवा में म्यूजिक रिलीज, हवा में फैशन शो और हवा में शादी के बाद अब हवा में यज्ञोपवीत संस्कार। मुंबई में एक मराठी परिवार ने अपने बेटे का यज्ञोपवीत संस्कार हवाई जहाज में किया। हवाई जहाज में ही पंडित और अपने रिश्तेदारों को बुलाया और सभी रस्में पूरी की। यज्ञोपवीत संस्कार की सभी रस्में जमीन से 40,000 फीट की ऊंचाई पर निभाई गईं। जमीन से 40,000 फुट की ऊंचाई पर उड़ रहे इस विमान में एक अनोखी रस्म निभाई जा रही है। जी हाँ, ये तस्वीरें देखकर आप समझ गए होंगे कि आसमान में यज्ञोपवीत संस्कार हो रहा है। दुबई में रह रहे भारतीय मूल के दातार परिवार ने अपने बेटे रोहित का यज्ञोपवीत संस्कार यादगार बनाने के लिए ये अनोखी पहल की। हम कुछ अलग करना चाहते थे, साथ ही अपने संस्कृति से जुड़े रहना चाहते थे। इसलिए हमने अपने बच्चे का हवा में उड़ते समय यज्ञोपवीत संस्कार करने का प्रोग्राम बनाया। हवाई जहाज में ही पंडित जी ने मंत्र पढ़े और यज्ञोपवीत संस्कार की सभी रस्में पूरी की। इस अनोखे समारोह में दातार परिवार के 150 से ज्यादा रिश्तेदारों ने भी शिरकत की। हवाई जहाज में अपनी जिंदगी का महत्वपूर्ण संस्कार लेने वाला रोहित भी इस समारोह को लेकर खासा खुश दिखा। मैं बहुत खुश हूँ और काफी सरप्राइज भी। मुझे ऐसा लग रहा है कि जैसे मैं सपना देख रहा हूँ। दातार परिवार की अब यही ख्वाहिश है कि उनके बच्चे के इस अनोखे संस्कार को गिनीज बुक और लिम्का बुक में जगह मिले। मुग्धा समर्थ, जी न्यूज, मुंबई। आकाशात म्युझिक लॉन्च, आकाशात फॅशन शो आणि आता आकाशातली मुंज आणि तीही एका मराठमोळ्या मुलाची। विश्वास नाही बसत ना, पण हे खरं आहे। धनंजय आणि वंदना दातार या दुबई स्थित उद्योगपती जोडप्यानं त्यांच्या मुलाची मुंज विमानात केली। अगदी नवरदेवासारखा नटलेला रोहित विमानात चढणार आहे ते उपनयन संस्कार म्हणजे मुंज करून घेण्यासाठी। वंदना आणि धनंजय दातार यांचं स्वप्न साकार झालं। त्यांना त्यांच्या मुलाची मुंज विमानात करायची होती, तेही सगळ्या गोतावळ्यासह। जमिनीपासून 40,000 फूट उंचीवर विमानात ही आगळी वेगळी मुंज पार पडली। सोबत आलेल्या नातेवाईकांचा उत्साहही ओसंडून वाहत होता। त्यांनाही ही हवाई मुंज खूपच आवडली। वंदना दातारही मुलाचा हा कौतुक सोहळा पाहून आनंदल्या। जे काय करायचं ते भव्य दिव्य आणि वेगळं करायचं असा त्यांचा बाणा आहे। विमानातली मुंज हाही त्याचाच एक भाग। युनिक काहीतरी करायचं होतं की ज्याच्यामुळे आपल्या ट्रॅडिशन्सला वगैरे जास्त उजाळा मिळेल, लोक जास्त आकर्षित होतील। रोहितही एकंदरीत वातावरणानं भारावून गेला होता। त्यानं विमानातून अनेकदा प्रवास केला असला तरी हा अनुभव त्याच्यासाठी वेगळ्या उंचीचा होता। मी खूप खुश झाला आणि सरप्राईज पण झाला आणि मला वाटलं की हे कधीच नाही होऊ शकणार। मी एकदम किंग सारखा आला आणि आता जाणार आहे आणि मला खूप रॉयलिटी मिळाली। मराठी माणसानं आतापर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत। विमानातील ही मुंज पाहून त्याची गगनभरारी लक्षात येते। दातारांच्या रोहितची मुंज होतीये आणि तीही विमानात जमिनीपासून 40,000 फूट उंचीवर। दातार कुटुंबियांनी गाठलेल्या या उंचीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये व्हावी अशी या कुटुंबियांची इच्छा आहे। हौशेला मोल नसतं हेच खरं। जी 24 ताससाठी कॅमेरामॅन अभिषेकसह मुग्धा समर्थ, मुंबई। गजनीच्या प्रमोशनसाठी आमिर खान चक्क हजामही बनला। आपण विमानात लग्न पाहिलंय, बोटीत लग्न पाहिलंय, वेगवेगळ्या पद्धतीनं साजरे केलेले सोहळेही पाहिलेत, पण मुंबईत आज रोहित दातार याची मुंज 40,000 फुटांवर विमानात झाली। खास बाब म्हणजे रोहितचे वडील धनंजय दातार हे दुबईतील व्यावसायिक आहेत आणि मूळचे आपल्या महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत। या मराठी माणसाची दुबईत शॉपिंग मॉलची साखळी आहे। दुबईत राहूनही धनंजय दातार आपल्या देशाच्या पारंपरिक पद्धतीला विसरले नाहीत आणि या सोहळ्यासाठी खास त्यांच्या गावावरूनही त्यांचे पाहुणे उपस्थित होते। या सोहळ्याचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश ढेगसकर यांच्यासोबत। लोक आपल्या इच्छेसाठी काही नाही करत। कोण प्लेन मध्ये जाऊन लग्न करतात तर कोण पाण्याच्या जहाजामध्ये जाऊन लग्न करतात। पण दुबईत एक फॅमिली आहे, दातार फॅमिली, गेले 24 वर्षापासून इथे राहते। त्यांनी स्वतःच्या आपल्या धाकट्या मुलासाठी, हा आहे रोहित, त्याच्या मुलासाठी मुंजेचा एक कार्यक्रम या विमानात मी आता सध्या उभा आहे। हे 35,000 फुटावर सध्या उभा आहे। या विमानात त्यांनी मुंजेचा कार्यक्रम घेतलेला आहे। तर रोहितला विचारूया, रोहित तू सांग, तू विमानात आता उभा आहेस, कशा पद्धतीने तू भावना होती? तुझा मुंजेचा कार्यक्रम 35,000 फूट एवढ्या उंचावर झालेला आहे, काय सांगशील या मुंजेवर? माझ्या मुंजेवर की
काय वाटतं तुला? काय मी खूप खुश आहे की मी पहिला मुलगा आहे जो ज्याची मुंज प्लेन मध्ये होणार आहे आणि झाली आहे. आणि मग मी 40,000 फूट उंचीवरती आहे आणि खूप फास्ट जातोय. ते रोहितच्या मम्मीना विचारूया की मुलाची मुंज इकडे झालेली आहे, एक्साइटिंग आहे, काय सांगाल यावर? मी खूप आनंदी आहे की म्हणजे मी अशी कधी अपेक्षा केली नव्हती की माझ्या मुलाची म्हणजे एवढ्या सुंदर पद्धतीने माझा नवरा करू शकेल. पण याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन की हा इव्हेंट परिपूर्ण करण्यासाठी अर्थातच माझे हे कृष्णदेव त्यांना मी खूप मानते. आणि दुसरा माझा भाऊ ज्यांना ही आयडिया म्हणजे आणली. आणि तिसरा माझा नवरा ज्यांनी ही पूर्ण केली पैशाच्या किंवा फायनान्शियली. आणि रुपाली करून जी माझी खूप जिवलग मैत्रीण आहे एकदम, तिने आम्हाला याच्यामध्ये खूप मदत केली. जर मी तिचं नाव याच्यामध्ये नाही घेतलं तर म्हणजे ही इव्हेंट खूप अपूर्ण राहील. एक विशेष म्हणजे दातार फॅमिली ही मूळची नागपूरची आहे आणि 24 वर्षापूर्वी तिकडे दुबईला गेलेली, आता स्वतः दातार गेलेत. काय इच्छा होती की मुलाची मुंज ही विमानात करण्याची इच्छा काय होती, काय सांगितलं? इच्छा आहे की माझ्या मुलाचं एक नाव, एक काहीतरी एक इतिहास बनावा आणि त्याचं खूप कार्यक्रम माझ्या नातेवाईकांनी खूप एन्जॉय करावा. मलाच नाही तर माझे नातेवाईक, माझ्या मित्रांनी पण इतक्या उंचावर जाऊन जास्त मजा करावी, यासाठी आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे. ही होती दातार फॅमिली. स्वतः दुबईमध्ये राहून, भारताच्या बाहेर राहूनही आपली हिंदुस्थानची परंपरा आहे, भारताची परंपरा आहे, ती विसरलेली नाहीत. आणि महत्वाचं म्हणजे यातून एक रेकॉर्ड पण होणार आहे, हे पण एक विशेष बाब आहे. त्यामुळे या मुंजेला किंवा या इव्हेंटला फार महत्व आता सध्या तरी दिसत आहे. कॅमेरामन गजानन सोबत अविनाश डेस्कर, स्टार माझा, मुंबई. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न उच्चभ्रू स्तरातल्या मंडळींकडून नेहमीच केला जातो. या हव्यासा पोटी कधी विमानामध्ये फॅशन शो केले जातात तर कधी जहाजावर लग्न लावली जातात. दुबई स्थित दातार कुटुंबही याला अपवाद नाहीये. या मराठमोळ्या कुटुंबानं चक्क आपल्या मुलाची मुंज विमानात करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलंय. हेच खरं. म्युझिक रिलीजेस, मेगा इव्हेंट्स, फॅशन शो सारख्या महत्वाच्या घटना विमानात घडल्यानंतर आता एक चक्क मराठमोळी मुंज इथे विमानात आपल्याला पाहायला मिळतेय. मूळच्या नागपूरच्या आणि सध्या दुबईमध्ये स्थित असलेल्या दातार कुटुंबाने हा मुंजीचा घाट घातलाय. आपण प्रत्यक्ष बोलूया रोहितशी. रोहित, विमानात 35,000 फूट उंची असलं, नेमकं कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय आणि मला खूप खुशी होते की माझी मुंज एकदम खास तारखेमध्ये होते. आणि माझी मुंज जे झाली ते नुसतं आणि नुसतं माझ्या पप्पा आणि मम्मीच्यामुळे झाली. हा प्लॅन काहीतरी वेगळा होता, तर तू एन्जॉय केलंस, कसं वाटलं? मला खूप एक्साइटिंग होतं, एकदम रोलर कोस्टर सारखं होतं. जमिनीपासून 35,000 फूट उंचीवर विमानात मुंज करून घेण्यातलं थ्रिल रोहितला मस्त वाटतंय. हा अनुभव त्याच्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहण्यासाठी त्याच्या पालकांनी खर्चाचा विचार केलेला नाही. धनंजय दातारांचं कुटुंब गेल्या 24 वर्षांपासून दुबईत व्यवसाय करताय. पण आपल्या आप्तांची उपस्थिती लाभावी आणि सर्व पारंपरिक विधी यथासांग व्हावेत यासाठी त्यांनी मार्ग धरला तो आपल्या मातृभूमीचाच. आणि त्यातही ही मुंज यादगार व्हावी या ईर्षेनं त्यांनी चालत्या विमानात या सोहळ्याचा घाट घातला. आम्ही दुबई गेल्या 24 वर्षापासून राहतोय आणि इकडे मुंबईमध्ये याचा आहे की आमच्याकडे नातेवाईक वर सगळीकडे आहेत आणि मित्रमंडळीवर पण सगळीकडे. आणि इथे हा प्रोग्राम जास्त लोकांना समजतो, हा प्रोग्राम काय आहे ते बाकीच्या देशामध्ये असं कळत नाहीये. मग इथे येऊन जास्त त्याला अजून शानदार बनवण्यासाठी याच्यासाठी आम्ही इकडे येऊन केलं. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी दातार परिवारानं केली होती. सध्याच्या काहीशा तंग वातावरणात आणि सुरक्षा व्यवस्था अत्यंत काटेकोर असताना असा कार्यक्रम विमानात करणं खरं तर काहीसं धाडसाचंच. पण ही मुंज अशा वेगळ्या प्रकारे व्हावी ही आपल्या वडिलांची अंतिम इच्छा आम्ही पूर्ण केलीय असं दातार यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या घरगुती समारंभाला एक आकर्षक लुक देखील मिळालाय. आणि आम्हाला फक्त आकर्षण याचं होतं की आमच्या रूढी आणि परंपरा आम्हाला पुढे कॅरी फॉरवर्ड करायच्या होत्या. या मुंजीच्या प्रसिद्धीवरही या कुटुंबानं खास भर दिलाय. असा प्रयत्न पहिल्यांदाच होत असल्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. म्हणजे एकीकडे परंपरांची जपणूक करत असतानाच या इव्हेंटची चर्चा रंगणार असा दुहेरी हेतू साधला गेलाय.
थोडक्यात काय तर एका दगडात 2 पक्षी. कॅमेरामन अमित कीरसह शायली फावडे, साम मराठी, मुंबई.